आजकाल ज्याला विचारावं त्याला त्याचं एकच रडगाणं असतं, ते म्हणजे आयुष्यामध्ये दुःख खूप जास्त आहे, आनंद तर नाहीच आहे. काय सांगा बाबा, आले ट्रेस असतो, खूप टेन्शन असतं. पण मला एक सांगा, आपण फक्त तुमच्या एका दिवसभराचा हिशोब काढूया. तुम्ही सकाळी उठतात तर रडत उठतात का? नाही. आपण सगळ्यांना माहिती असतं, जशी दिवसाची सुरुवात जितकी हसून करू तसा दिवस चांगला जातो. तर आपण उठतो, त्यानंतर तुमच्या घरामध्ये छोट्या मोठ्या हसी मजाक असेल, गमती जमती असतील, त्यात तुमचा दिवस हसण्यामध्ये जातो. परत ऑफिसचं काम असेल, मुलांना शाळा असेल, तिथे काहीतरी मित्रमैत्रिणींशी गप्पा होते, रिलेटिव्हशी बोलणं होतं फोनवर, किंवा त्याहून सोपं सध्या सोशल मीडिया आहेत, तर त्याच्या माध्यमातून एखादी व्हिडिओ रील्स बनवताना तुम्ही हसतात. म्हणजे बऱ्यापैकी दिवस तुमचा आनंदात जातो. मग तुम्ही दुःखी कसे? त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. कारण सध्या काय झालं आहे माहिती का, आपल्याला आहे ना, आपला दृष्टिकोन असं झाला आहे की जी गोष्ट आनंदाची असते किंवा ज्या क्षण आपण आनंदात घालवतो ना, त्यांना आपण इग्नोर करायला लागलो आहे. आणि जे छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये दुःख असतं, आता ते प्रत्येकाच्याच आयुष्यात असतं, पण त्यांना आपण इतकं महत्त्व देतो, इतकं अगम्य स्थान देतो. जर एक्झाम्पल एखादी छोटासा ॲक्सिडेंट झाला आपल्या घरात, आपण तीच गोष्ट 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, म्हणजे 2, 5, 10 लोकांपासून 100 लोकांपर्यंत, 1000 लोकांपर्यंत ती सांगत राहतो. रिपीट तेच करतो. तेच, बा माझा ॲक्सिडेंट झाला, मला असं लागलं, हे लागलं, ते लागलं, असं झालं. त्यामुळे होतं काय, तुम्ही ते दुःख आहे ना, ते धरून बसता, अगदी कवटाळून त्याला ठेवतात. त्यामुळे कदाचित तुम्हाला तुमचं दुःख जास्त वाटतं. पण ठीक आहे, तो घटना घडली, त्या दिवशीचा तो दिवस तसा असेल, ते घडलं, निघालं, ठीक आहे. आणि त्यात नाही बघा, एक समाधानकारक गोष्ट अशी असते की सगळ्यात पहिली म्हणजे की तुम्हाला एक अनुभव येतो की हां बाबा, इथून पुढे गाडी आपल्याला स्लो चालवायची आहे किंवा रस्ता व्यवस्थित क्रॉस करायचा आहे, जे काय असेल. म्हणजे आपण आपला जीव आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, आपण किती जपून वागलं पाहिजे, हे खूप महत्त्वाचं असतं. आणि दुसरी गोष्ट, त्या अडचणीच्या काळामध्ये तुमच्या पाठीशी कोण उभं होतं, तुमचे किती मित्र पळाले, कोणी तुम्हाला मदत केली, आर्थिक मदत कोणी केली, तुमची सेवा कोणी केली, तुमची आई असेल, वडील असेल, भाऊ बहिणी असतील, पत्नी असेल, मुलं असेल, त्यामुळे तुम्हाला तुमची योग्य ती किंमत कळते. त्यामुळे दुःखाला धरून बसण्यापेक्षा आहे ना, त्या गोष्टीतनं काय शिकायला मिळतं आहे का, आनंदाचा किती क्षण आपल्याला घालवता येतं हे बघा. ते झालेल्या गोष्टीचं दुःख 4 वेळा बोलून दाखवण्यात आहे ना, आपण आत्ताचा आपला वर्तमान काळ घालवतो आहे का, आपला आनंद मिसमॅच करतो आहे का कुठेतरी, हे सगळं ना खरंच लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याचदा तेच होतं, आपण दिवसभरात इतका वेळ छान घालवतो की आनंदी असतो. घरात लहान मुलं असेल ना, मग तर विचारायलाच नको. म्हणजे त्यांच्या घरात मी म्हणते दुःखाची सावलीसुद्धा नसते, इतकं आनंदात घर जातं. नवरा बायकोची छोटी मोठी भांडणं होतात, त्यात नाही आपल्याला आनंद मिळतो, कारण की थोडंफार नोकझोक होतच राहते प्रत्येक घरात. त्यामुळे आपलं आयुष्य हे आनंदात असतं आणि आपल्याला ते आनंदीच घालवायचं असतं. ठीक आहे.